जामखेड नगर परिषदेच्या नूतन नगराध्यक्षा प्रांजलताई चिंतामणी व भाजपाचे युवक नेते अमित भाऊ चिंतामणी यांचा विविध ठिकाणी सत्कार समारंभ सोहळा संपन्न होत आहे। नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांनी बाजी मारली आहे आणि याच पार्श्वभूमीवर त्यांचा सत्कार संपन्न होत आहे। यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत। काय म्हणाले ते पाहू। हा पूर्ण जामखेड शहरातील जनतेचाच विजय आहे। हा विजय मी जामखेड शहरातील जनतेला समर्पित करते आणि त्यांच्या ज्या मी प्रचार दरम्यानमध्ये ज्या समस्या होत्या त्याला प्राधान्य देत पुढे मी हे जामखेड शहरातील काम करणार आहे। सर्वांना एकत्र घेऊन आणि ज्या समस्या होत्या लाईट, पाणी, रस्ते आणि भूमिगत गटार ह्या ज्या सगळ्या समस्या आहेत ह्या सगळ्या समस्यांना आता पुढील येणाऱ्या काळामध्ये नगर परिषदेत जामखेड विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक रामजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या सर्व ज्या पण समस्या आहेत त्या समस्यांना पूर्ण प्रामाणिकपणे आणि पारदर्शकपणे या समस्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। आपण नगराध्यक्ष झालात, उपनगरात जात आहे, तर लोकांची काय भावना आहे? काय आता मी जेव्हापासून जे मिरवणूक झाली तेव्हापासून जनतेमध्ये जे गेले आहे, नागरिकांमध्ये गेले आहे आणि त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावरून असं वाटतं की त्यांच्या मनात जे होतं तेच आता झालेलं आहे आणि त्यांच्या मनातील आनंद तो मी फक्त पाहत आहे। दिलेला शब्द ही पूर्ण करण्याची जी त्यांच्या मनामध्ये आस आहे ती मी पाहत आहे आणि ती मी पूर्ण करणार आहे। याबद्दल मला माझं भाग्यच म्हणायचं की मुख्यमंत्री येऊन जे कौतुक करतात आणि कौतुक केल्यानंतर जो यश घेऊन आम्ही त्यांच्यापर्यंत गेलो माझे पती आणि तिथे गेल्यानंतर त्यांचा जो मान सन्मान झाला आणि सत्कार केला मुख्यमंत्री साहेबांचा, त्याबद्दल मी माझं भाग्य समजते। जामखेड नगर परिषद निवडणूक 2025 या निवडणुकीमध्ये जो जामखेड शहरातील व 7 वाड्यातील मतदारांनी जो ऐतिहासिक विजय आम्हाला दिला त्याबद्दल मी प्रथमतः सर्व मतदारांचे आभार मानतो व हा विजय सर्व मतदारांचा असून या त्यांच्या ज्या काही अपेक्षा आहेत या पूर्ण करण्याचा आम्ही महाराष्ट्र राज्याचे विधान परिषद सभापती आदरणीय राम शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहोत। मागील माझ्या 5 वर्षाच्या कार्यकालामध्ये ज्या वेळेला मला भारतीय जनता पार्टीने आदरणीय राम शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी प्रभाग क्रमांक 13 मधून उमेदवारी दिली आणि त्या उमेदवारीला येथील जनतेने आशीर्वाद दिला आणि त्या आशीर्वादाच्या माध्यमातून मी जामखेड नगर परिषदेतून प्रभागातील सर्वच भागामध्ये त्या ठिकाणी प्रामाणिकपणे विकास केला। भूमिगत गटर असतील, पिविंग ब्लॉक असतील, कॉन्क्रीटचे रस्ते असतील, त्या ठिकाणी लाईटचा प्रश्न असेल, हे सर्व प्रश्न मी प्राधान्याने मार्गी लावले। अगदी 350 उमऱ्यापैकी प्रत्येक उमऱ्यापर्यंत विकास पोहोचवला आणि त्याच विकासाच्या जोरावर पक्षाची असलेली एकनिष्ठता याचं मेरिट पाहून पक्ष नेतृत्वाने त्या ठिकाणी सर्वसाधारण महिलेसाठी असलेली नगराध्यक्ष पदाची जागा त्या ठिकाणी माझी पत्नी सौ प्रांजल चिंतामणी हिच्यासाठी त्यांनी उमेदवारी दिली आणि ही उमेदवारी देत असताना पक्ष पूर्ण ताकदीनिशी आमच्या पाठीमागे उभा राहिला। महाराष्ट्र राज्याचे विधान परिषद सभापती आदरणीय राम शिंदे साहेब 20 दिवस या ठिकाणी जामखेड शहरामध्ये या नगराध्यक्ष पदाचे सर्व नगरसेवकांच्या विजयासाठी ते प्रयत्न करताना आपण सर्वांनी पाहिलं आहे। त्यांनी प्रामाणिकपणे हा सर्व प्रयत्न केला आणि त्याचाच फलित म्हणून आम्हाला त्या ठिकाणी आम्ही केलेली विकास कामे असतील, जामखेड शहराच्या धार्मिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, साहित्य, सामाजिक या सर्व क्षेत्रात काम करत असताना त्या ठिकाणी सर्वांचा मिळत असलेला प्रतिसाद पाहूनच त्या ठिकाणी जनतेने आम्हाला आशीर्वाद दिला आणि हा आशीर्वाद आमच्या कायम स्मरणात राहील। हे जनतेचे ऋण आम्ही कधीही विसरणार नाही असं या ठिकाणी मी आवर्जून सांगतो आणि या पुढील काळामध्ये सर्वात प्राधान्याने सर्वात पहिल्यांदा असलेला जामखेड शहराचा अगदी ज्वलंत प्रश्न जो आहे तो की पाणी। गेली 9 दिवसानंतर जामखेड शहराला पाणी पुरवठा होतो। खऱ्या अर्थानं माता भगिनींना याची काही जो त्रास आहे तो सहन करावा लागतो, तो सोडण्यासाठी त्या ठिकाणी माझी पत्नी प्राधान्याने त्या ठिकाणी काम करल। जामखेड शहरामध्ये उजनी ते जामखेड हा जो पाणी पुरवठा योजना आहे 65 किलोमीटरची, ती योजना लवकरात लवकर कशी चालू होईल याच्यासाठी आम्ही सर्वात पहिले प्राधान्य त्याला देणार आहोत, जेणेकरून जामखेड शहरातील सर्व माता भगिनींचा
प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लागेल. पाणी ही प्रत्येक गोष्ट अशी आहे की थोड्या थोड्या गोष्टीला लागती. आपण जी काही सर्व पुरुष मंडळी आहोत, आपलं घरातलं काम उरकल्याच्या नंतर बाहेर आपल्या कामानिमित्त, नोकरीनिमित्त, व्यवसायानिमित्त बाहेर पडतो, परंतु मागचा जो काही सर्व परिवार सांभाळावा लागतो हे प्रत्येक माता भगिनीचं काम असतं. त्यावेळेला त्यांना हे सोडवताना शरीर कसरत करावी लागते. हे अगदी मी माझ्या घरापासून पाहत आहे. त्याच्यामुळं हा प्रश्न आम्ही प्राधान्याने सोडवणार आहोत. शहरातील सर्वच भागामध्ये मतदानाच्या वेळी निवडणूक कार्यकालामध्ये फिरत असताना रस्त्याचे प्रश्न प्राधान्याने जाणवले आहेत. अनेक भागात लाईट आणखीन पोहोचलेली नाहीये. त्या लाईटची व्यवस्था करायची आहे. भूमिगत गटर त्या ठिकाणी करायचे आहे. जामखेड शहर गेल्या 10 वर्षापूर्वी नगर परिषदेमध्ये पंचायत रूपांतर झाल्याच्या नंतर 5 वर्ष त्या ठिकाणी कार्यकाल नगरसेवकांना करता आला. कोविडचं काळ असेल, अनेक सत्तांतर असतील, त्याच्यानंतर निवडणुकी आयोगाचे काही बंधनं असतील, याच्यामुळे निवडणुका सातत्याने पुढे होत गेल्या आणि हा 5 वर्षाचा प्रशासनाचा काळ जामखेडकरांना त्या ठिकाणी घ्यावा लागला. हा 5 वर्षाचा बॅकलॉग मागील 3 वर्षात सत्तेचे मिळालेले, म्हणजे एकूण 7 वर्ष आपण तसं तर विरोधात म्हटलं तरी हरकत नाही. जामखेडचे नागरिक होते, त्याच्यामुळे कोणाकडे प्रश्न न्यायचे आणि कसे सोडवायचे हा नागरिकांचाच प्रश्न होता. म्हणून या निवडणुकीमध्ये ज्या व्यक्तीने काम केलं आहे, केंद्रात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, राज्यात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि आपले भूमिपुत्र आदरणीय राम शिंदे साहेब सत्तेच्या केंद्रस्थानी आहेत. राज्यातील सर्वात मोठ्या पदावर त्या ठिकाणी संविधानिक पदावर साहेब आहेत. त्यांच्या माध्यमातून जामखेड शहरात नक्कीच विकास कामे होतील असा विश्वास जनतेला वाटला आणि तो विकास कोणाच्या माध्यमातून होईल तर जनतेने ठरवलं आणि एकतर्फी त्या ठिकाणी निकाल दिल्यासारखं चित्र आपल्या सर्वांना पाहायला मिळत आहे. ही मोठी आमची जबाबदारी आहे. जितकी मतं जास्त मिळाली आहेत तितकी जबाबदारी जास्त आहे, ही आम्हाला त्याची पूर्णतः जाणीव आहे आणि ह्या जबाबदारीतून आम्ही पूर्णपणे हे काम करणार आहोत. नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करणार आहोत. हे सर्व करत असताना आपल्या जामखेड शहरातील वृद्धांना लागणारं त्या ठिकाणी वॉकिंग ट्रॅक असेल, त्याच्यानंतर पार्क असतील, नमो उद्यानात त्या ठिकाणी मंजुरी मिळालेली आहे. जागेचा प्रश्न आहे, तो पण सोडवण्याचा आम्ही प्राधान्याने प्रयत्न करणार आहोत. त्याप्रमाणे सांस्कृतिक भवन असेल, त्यानंतर क्रीडांगण असेल, जे काही जास्तीत जास्त प्रश्न येणाऱ्या काळात पण आम्हाला मिळत राहतील त्याच्यावर आम्ही प्रामाणिकपणे काम करणार आहेत. माझ्या अनुभवाचा, मी केलेल्या कार्याचा नक्कीच प्रांजलला त्या ठिकाणी उपयोग होईल. मी देखील तिच्यासोबत या कार्यासाठी सातत्याने राहील. ती स्वतःही ऍक्टिव्ह आहे, त्याच्यामुळं ती पण ग्राउंडवर राहून काम करेल आणि संपर्क सातत्याने सर्वांशी ठेवेल आणि त्याच्यातून जे काही प्रश्न आहेत ती वैयक्तिक हे पद कार्य करत असताना महिला नगराध्यक्ष आहे, मग पती कार्य करतात असं निवडणुकी काळात काही विरोधकांनी टीका टिप्पणी केली, परंतु येणारा काळच ते ठरवल की नेमकं काम कोण करतंय आणि कसं करतंय. हे या निमित्ताने मी आवर्जून सांगू इच्छितो. आपण सर्वांनी खूप प्रेम, आशीर्वाद आम्हाला दिला त्याबद्दल सर्वांचे आभार. याचबरोबर जामखेड शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग अनेक वर्षे तो रखडलेला आहे आणि प्रामुख्यानं जामखेडकरांना त्याचा फार त्रास होतोय. याचबरोबर आज शहराची परिस्थिती आणि शहर दहशतमुक्त करणार हे फार महत्त्वाचा विषय होता. तर मग कायदा सुव्यवस्था आणि हे राष्ट्रीय महामार्ग या संदर्भात तुम्ही जामखेडकरांना काय आश्वासित करणार आहात? जामखेड शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग जामखेड ते सौताडा हा गेली 2.5 ते 3 वर्षापासून त्या ठिकाणी काम चालू आहे. जामखेड शहरातील नागरिकांना, व्यापाऱ्यांना खऱ्या अर्थाने त्या रोडच्या कामासंदर्भात खूप त्रास होतोय, धुळीचा खूप त्रास होतोय, अनेक आजार होत आहेत. त्या ठिकाणी वाहतुकीला अडचण होती आहे. जामखेड शहरातील वाहतूक त्या ठिकाणी बीडकडून येणारी वाहतूक असेल किंवा हैदराबादकडनं येणारी वाहतूक असेल ही डायव्हर्ट झाली आहे. ती डायव्हर्ट झाल्यामुळे व्यापारावर देखील त्याचा परिणाम झाला आहे. याची जाणीव नक्कीच मला आहे. तो जो काही थोडा मार्ग राहिलेला आहे तो लवकरात लवकर पूर्ण करू. त्या ठिकाणी अतिक्रमणचे काही प्रश्न असतील नगर परिषदेच्या माध्यमातून सोडू. प्रशासनाची जिथे गरज लागेल, पोलीस प्रशासन असेल, तहसील प्रशासन असेल, या सर्वांची आम्ही मदत घेऊ. त्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गाचे जे काही वरिष्ठ अधिकारी असतील त्यांच्याशी आम्ही समन्वयाची बैठक घेऊ आणि त्या माध्यमातून सर्व पत्रकार बंधूंची साथ घेऊन आम्ही त्या ठिकाणी हा सर्व मार्ग त्यातून काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे खूप मोठा. आपण गेले 2-3 वर्षापासून पाहत आहोत की जामखेड शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था खऱ्या अर्थानं ढासळलेली दिसते. अनेक प्रकारचे प्रकरणं जामखेड शहरामध्ये होत आहेत. हे कसं जामखेड शहर गुन्ह्या गोविंदाने राहील, शांततेत राहील
याच्यासाठी आम्ही त्या ठिकाणी समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन सर्व समाजाला एकत्र करून जास्तीत जास्त येत्या पुढील 15 दिवसामध्ये जामखेड शहराच्या विकासासाठी काही मार्गदर्शक आपल्याला एकत्र करून कसा पद्धतीने विकास करता येईल आणि हा जो कायदा सुव्यवस्था कुणीही हातात घेऊ नये अशी त्या ठिकाणी प्राधान्याने मी विनंती करेल आणि पुढील काळामध्ये पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याच्या सरकारच्या माध्यमातून सीसीटीव्ही आपल्या सुरक्षिततेसाठी कसे जामखेड शहराला मिळतील याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू. ठिकठिकाणी ते सीसीटीव्ही बसून सुरक्षेचा प्रश्न आम्ही त्या ठिकाणी मार्गी लावायचा प्रयत्न करू, जेणेकरून जामखेड शहरामध्ये पंचकृषीतून असून परिसरातल्या तालुक्यातून असून येणारा जो ग्राहक वर्ग आहे, नातेवाईक असतात, सर्व यांची सुरक्षेची काळजी आम्ही त्या ठिकाणी घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू. व्यापारपेठ जामखेडची मोठी आहे आणि ही व्यापारपेठ आणखीन उज्ज्वल कशी होईल याच्यासाठी जामखेड नगर परिषदेची जी जबाबदारी आहे ती जबाबदारी आम्ही नगर परिषदच्या प्रशासना माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी करू. स्वच्छ जामखेडसाठी देखील आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्नशील राहू अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो.